SolarEdge म्हणून एक कंपनी आहे. यांचे जे इन्व्हर्टर्स आहेत तर यांना ऑप्टिमायझर्स वापरावे लागतात. MPPT बेस्ड इन्व्हर्टर्स आहेत. मॅक्सिमम पॉवर पॉईंट ट्रॅकिंग म्हणजे इन्व्हर्टर एक इंटेलिजंटली काम करतं की व्होल्टेज कुठल्या स्वरूपात कमी करायचं किंवा करंट कुठल्या स्वरूपात कमी करायचं किंवा जास्त करायचं, जेणेकरून इन्व्हर्टरला जास्तीत जास्त आउटपुट मिळालं पाहिजे. म्हणजे वॅटेजमध्ये पॉवरमध्ये प्रॉपर तुम्ही अँगल घेतलेला आहे जिथे शॅडोचा काहीही प्रॉब्लेम नाही आहे, तर तिथे SolarEdgeचं आउटपुट आणि बाकीच्या पॅनलचं आउटपुट हे सारखं असतं. मायक्रो इन्व्हर्टर्स म्हणून एक कन्सेप्ट आहे. मायक्रो इन्व्हर्टर्स मध्ये होतं काय, छोटे छोटे इन्व्हर्टर्स बनवले असतात, ते डिरेक्टली सोलर पॅनल्सच्या मागे कनेक्टेड असतात. डिरेक्टली त्या DC करंटचा AC करंट तयार होतो. जिथे तुम्ही ऑप्टिमायझर मध्ये तुमचा DCच करंट तयार होता, तो इन्व्हर्टर मध्ये गेल्यावर तो AC करंट तयार करायचा. तर मायक्रो इन्व्हर्टर्स मध्ये काय असतं, मायक्रो इन्व्हर्टर्स असतात जे सोलर पॅनलच्या डिरेक्टली मागे कनेक्टेड असतात, जे डीसीला AC मध्ये कन्वर्ट करतात. आता मायक्रो इन्व्हर्टर मध्ये होतं काय, DC मध्ये ना लॉसेस खूप जास्त असतात. म्हणजे तुम्ही बॅटरी पाहिली तर हे DC झालं, DC मोटर झाली. यांच्यामध्ये प्रॉब्लेम असा असतो की खूप अंतरावर जर तुमचं वायर जर पसरवायची असेल ना, तर याच्यामध्ये लॉसेस खूप जास्त असतात. तर हे ट्रॅव्हलिंग लॉसेस जे आहेत ना, तर हे DC मध्ये भरपूर जास्त असतात. तर मायक्रो इन्व्हर्टर डायरेक्टली पॅनलच्याच मागे लावलेलं आहे, याच्यामध्ये कुठली DC वायरिंग नाहीच आहे. त्याच्यामुळे तो एक ॲडव्हान्टेज तुम्हाला मायक्रो इन्व्हर्टर्समध्ये मिळतो. मायक्रो इन्व्हर्टरची जी किंमत आहे तर ती SolarEdgeच्या इन्व्हर्टरपेक्षा पण जास्त आहे. प्राइसिंग त्याची खूप जास्त हाय जाते.